नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा. वैदिक वेलनेसच्या या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बोलणार आहे ऋतुचर्या. वैदिक वेलनेसमध्ये जी काही ऋतुचर्या सांगितलेली आहे, म्हणजे निसर्गानुसार आपण आपली लाईफस्टाईल कशी चेंज करायची, ज्याच्यामुळे आपल्याला जे काही आजार होतात ते पुढे होणार नाहीत. तर आपण निसर्गापासून वेगळे नाही आहेत, आपणच निसर्गाचा एक भाग आहोत. वेदानुसार सर्व 6 ऋतूंमध्ये पूर्ण आपलं एक वर्ष विभागलेलं आहे आणि या प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे फरक होतात. तर आपल्या शरीरातले जे काही वात, पित्त, कफ हे दोष आहेत, हे प्रत्येक ऋतूनुसार बदलतात. जेव्हा आपण ऋतूनुसार जीवनशैली बदलत नाही, तेव्हा रोग निर्माण होतात. जसं की वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 6 ऋतू आहेत आणि वसंत ऋतूमध्ये कफ वाढतो, त्यावेळी सर्दी, ॲलर्जी किंवा वजनात वाढ होते. ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यात पित्त वाढतं, त्यावेळी आम्लपित्त, त्वचेचे विकार होतात. वर्षा म्हणजे पावसाळ्यात जी काही पचनशक्ती कमी होते, त्यामुळे अपचन किंवा सांधेदुखीचा त्रास वाढतो. त्यानंतर शरद ऋतू, या ऋतूमध्ये पित्त प्रकोप होतो, त्वचा आणि यकृत याचे विकार होतात. हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत असते, पण चुकीचा आहार घेतल्यामुळे वेगवेगळे विकार होऊ शकतात. तर वैदिक वेलनेसचा मुख्य मंत्र काय आहे की ऋतुचर्या फॉलो करणं. जर तुम्ही निसर्गाशी जुळवून घेतलं तर पुढे होणारे रोग आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि आयुर्वेदामध्ये या प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी कोणती शैली आपण वापरायची आहे याबद्दल माहिती दिलेली आहे, जे की आपण वैदिक वेलनेस या आपल्या प्रोग्राममध्ये बघणार आहोत. ज्यांना हा प्रोग्राम जॉईन करायचा आहे त्यांनी मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल.